थोड़ा सा पसीना जरूर बहाएगी, थोड़ा सा पसीना जरूर बहाएगी, लेकिन एमपीएससी की हसीना एक ना एक दिन जरूर मान जाएगी, एक ना एक दिन जरूर मान जाएगी. हे वाक्य मी मागच्या वर्षी बोललो होतो आणि हे वाक्य मी ज्यावेळेस पहिल्यांदा इंटरव्ह्यू देऊन फेल झालो पीएसआयच्या परीक्षेमध्ये, त्यावेळेस मी हे वाक्य मी माझ्या वहीवरती लिहिलेलं होतं. 28 जानेवारी 2010 मी अभ्यास सुरू केला आणि हा जो प्रवास आहे हा प्रवास दिनांक 5 एप्रिल 2015 संपला. एमपीएससीचं सर्वात उच्च पद जे की उपजिल्हाधिकारी पद मी प्राप्त केलं. ह्या 4-5 वर्षामध्ये 9 इंटरव्ह्यू आणि 3 पोस्ट अशी माझी एकंदरीत कामगिरी राहील. तर मी तुम्हाला एवढंच सांगेन की पोस्ट मिळणं किंवा न मिळणं हा नंतरचा भाग आहे, पण ही जी जर्नी आहे, हा जो प्रवास आहे, हा तुम्ही एन्जॉय केला पाहिजे. म्हणजे मी ज्यावेळेस एमपीएससीचा अभ्यास करायचो त्याच वेळेस मी पुणे कॉर्पोरेशनमध्ये शिक्षक होतो. मी म्हणजे बऱ्यापैकी चांगला शिक्षक होतो, ते खूप एन्जॉय केलं मी. जरी ही पोस्ट मिळाली नसती तरी मी शिक्षक म्हणून खूप चांगलं काम केलं असतं असं मला वाटतं. नायब तहसीलदार होतो, असं कधी म्हटलं नाही की मला नायब तहसीलदार आवडत नाही, मला आणखी क्लासरूम पाहिजे. मी आता 4 महिने काम केलं आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की आमचे तहसीलदार असतील किंवा डेप्युटी कलेक्टर असतील, आमचे एसडीओ असतील, ते कामावरती चांगले खुश आहेत. आता 26 जानेवारीचा जो सण झाला, राष्ट्रीय सण, त्याला मी हार्मोनियमवरती राष्ट्रगीत आणि झेंडागीत वाजवलं. मी हार्मोनियम वाजवतो. आमचे तहसीलदार म्हटले की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ह्या तहसील कचेरीमध्ये पहिल्यांदाच हार्मोनियमचे स्वर घुमले असतील. म्हणजे असं त्या ठिकाणी काम मी करून दाखवलं. आता की हा जो प्रवास आहे, हा प्रवास करताना अनेक चढ उतार आले, अनेक वेळा अपयश आलं. बऱ्याच वेळा अपयश आल्यानंतर की असं वाटतं की आपल्याकडून काय होणार नाही. पहिल्या पिढीला खूप अभ्यास केला पण तरी काय पास झालो नाही. पण मी एवढंच सांगू इच्छितो सर्वांना की एक कुठल्या तरी शायराने अतिशय समर्पक शब्दात या स्थितीचं वर्णन केलेलं आहे की जो सफर की शुरुआत करते हैं वो मंजिल पार करते हैं, जो सफर की शुरुआत करते हैं वो मंजिल पार करते हैं. बस एक बार चलने का हौसला रखिए, अच्छे इंसानों का तो रास्ते भी इंतजार करते हैं, अच्छे इंसानों का तो रास्ते भी इंतजार करते हैं. खरं सांगायचं तर आता आबाईंनी खूप मोकळं ढाकळं असं मनोगत व्यक्त केलं. आबाई आणि मी एकत्रच वनामतीला होतो. विशेष म्हणजे एकाच लायब्ररीला आम्ही अभ्यास केला. इंटरव्ह्यूची तयारी सुद्धा आम्ही एकत्रच केली. मला वाचनाचा प्रचंड कंटाळा आणि त्याच्यामध्ये परत एक सारखी पुस्तकं वाचणं हे काय मला जास्त आवडायचं नाही. मग कंटाळा आला की आम्ही एकतर पिक्चर बघायला जायचो किंवा मग फर्ग्युसन कॉलेजला सगळेजण फर्ग्युसन रोडला मित्रमंडळी जायचं. वि.स. खांडेकर म्हणतात की प्रीती आणि पराक्रम ह्या तरुण मनाच्या प्रेरणा आहेत. वि.स. खांडेकर म्हणतात की प्रीती आणि पराक्रम ह्या तरुण मनाच्या प्रेरणा आहेत. आणि शिवाजी सावंत मृत्युंजय मध्ये म्हणतात की प्रीतीच्या सानिध्यामध्ये पराक्रमाचे निश्चय केले जातात. फर्ग्युसन रोडला अशासाठी की बाबा किमान इतरांची प्रीती बघून तरी आपल्याला काय प्रेरणा मिळते का. आता पुन्हा प्रश्न प्रेरणेचा. प्रेरणा ही 2 प्रकारची असते, एक म्हणजे आंतरप्रेरणा आणि एक म्हणजे बाह्य प्रेरणा. तर बाह्य प्रेरणा म्हणजे अशी भाषणं ऐकून किंवा कुणाच तरी मनोगत वाचून किंवा असं काहीतरी तुम्हाला बाह्य प्रेरणा मिळते. पण आंतरप्रेरणा ही मनापासून आलेली असते. मी तुम्हाला या ठिकाणी एकच सांगेल मित्रांनो की पेटती मशाल होण्यापेक्षा स्वयंप्रकाशित काजवा व्हा. कारण काजवाचा प्रकाश स्वतःच असतो. मशाल जी असते तिला थोड्या वेळाने तेल शिंपडत राहावं लागतं, कुणीतरी बाहेरून पुशअप करत राहावं लागतं. त्यामुळे मशाल होऊ नका, तुम्ही काजवा व्हा. आणि राहिला प्रश्न प्रेरणेचा, तर मला असं वाटतं की आपल्या घरामध्ये आई आणि वडील यांच्यापेक्षा दुसरी कुठलीच मोठी प्रेरणा असू शकत नाही. ज्या मुलाला आपल्या आईचा फाटलेला पदर आणि वडिलांचे कष्ट दिसत नाही त्याला जगातली कुठलीच गोष्ट प्रेरित करू शकत नाही. त्यामुळं माझ्या हे यशामध्ये माझ्या आई आणि वडिलांचा खूप मोठा वाटा आहे. मी देव पाहिलेला नाही पण कायमस्वरूपी माझ्या घरामध्ये आई रूपानं एक देव माझ्या नशिबामध्ये आहे. तर तीच माझी यशाची प्रेरणा आहे. वडील सुद्धा खूप कष्टाळू आहेत आणि त्यांच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचू शकलो. ह्या दोन्ही व्यक्तींचा खूप माझ्या यशामध्ये मोठा वाटा आहे.
तर मी सांगत होतो तुम्हाला की वाचनाचा मला खूप कंटाळा होता. मग आमच्या सासवड विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी श्री मिलिंद मोहिते यांना मी एक दिवस जाऊन भेटलो किंवा सर मला असा असा प्रॉब्लेम आहे. तर सर म्हटले की तू वाचन कर, अवांतर वाचन कर. जर तुला हा प्रॉब्लेम असेल तर अवांतर वाचन कर, म्हणजे तुला ह्या वाचनात सुद्धा गोडी लागेल. मग ज्यावेळेस मागच्या वर्षी इंटरव्ह्यू दिला, मेन्स झाली, मेन्स नंतर मी ठरवलं की बाबा किमान आपण 10 अवांतर पुस्तकं वाचून काढायची. आणि त्यावेळेस तुम्हाला खोटं वाटेल, मेन्स झाल्यानंतर इंटरव्ह्यू पर्यंतचा जो पिरियड होता त्यावेळेस मी 22 पुस्तकं वाचली अवांतर वाचनाची. आणि वाचनाची ही आवड एवढी वाढली की आता स्वतःची जवळजवळ 103 पुस्तकं मी स्वतः विकत घेऊन वाचलेली आहेत. मग मला एवढं सांगायचं आहे तुम्हाला की स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी वाचन करणं हे सॉफ्ट स्किल आहे. आणि ते जर तुम्ही ॲक्वायर केलं नाही तर तुम्ही याच्यामध्ये यशस्वी व्हायची शक्यता थोडी थोडी कमी होत जाते. त्यामुळे वाचन चांगलं करा, जास्तीत जास्त वाचण्याचा प्रयत्न करा. म्हणजे परीक्षा नसताना आपण बऱ्याच वेळेला टाइमपास करत असतो, तर तो वेळ तुम्ही जर वाचनाकडे घालवला तर त्याचा खूप उपयोग होईल. मी छोट्याशा गावातून आलेलो आहे. इथं जे पोस्ट होल्डर आहेत ते बऱ्यापैकी अशीच परिस्थिती, आता बहिणीची परिस्थिती सांगितली, छोट्या गावातून कुठल्याही सुविधा नाही, तशीच परिस्थिती इथल्या सर्वांची, माझी तशीच परिस्थिती आहे. छोटं गाव 1250 लोकसंख्येचं. तर 12वीला मी तालुक्याच्या ठिकाणी होतो, पुरंदर तालुका, आणि मला ग्रुपला 12वी सायन्सला 90% मार्क्स मिळाले. आता 90% मार्क्स मिळाल्यानंतर कुठला मुलगा डीएडला जाईल असं वाटतं का तुम्हाला? नाही. पण आमच्या वडिलांनी मला डीएडला घातलं. का तर डीएड एकुलता एक मुलगा, आणि डीएड होईल, शिक्षकी आपल्या मास्तरकीमध्ये सिलेक्ट होईल, एखादी मास्तरीन बायको करून देता येईल, आणि आसपास गावाचे राहील, शेती करता येईल, असा एकंदरीत व्यापक विचार करून त्यांनी मला डीएडला घातलं. मला इंजिनिअरिंग करायचं होतं खरं तर. पण आज ह्या क्षणी ह्या व्यासपीठावरती उभं राहिल्यानंतर किंवा काही जो मागचा मी कालावधी प्रशासनामध्ये 4-5 महिने घालवले, असं वाटतं की तो निर्णय चांगला होता. कारण इंजिनियर लोकांचा समाजातल्या वेगवेगळ्या स्तरांशी जितका संबंध येतो त्याच्यापेक्षा कितीतरी चांगला संपर्क ह्या एका शिक्षकाचा असू शकतो समाजामध्ये. आणि मला त्या गोष्टीचा खूप फायदा झाला. म्हणजे इंटरव्ह्यूला वगैरे किंवा म्हणजे मी जिथं शिकवायचो तिथं पालकांशी संपर्क चांगला असायचा. आणि दुसरी गोष्ट, डीएडची एक चांगली देणगी म्हणजे माझा एक मित्र होता परीक्षित कुंभार, त्याने मला हार्मोनियम वाजवायला शिकवलं. आणि शिक्षक झाल्यानंतर मी सलग 3 वर्ष पुणे महानगरपालिकेमध्ये, आमच्या मुलींची शाळा होती, मुलींच्या शाळेचा विभागीय पातळीवरती प्रथम क्रमांक मी आणला होता. आणि ह्याच्यापेक्षा विशेष गोष्ट अशी की ज्यावेळेस वनामतीमध्ये क्लास 2 ऑफिसरचं ट्रेनिंग होतं तर त्यावेळेस मी 32 अधिकाऱ्यांचा संच घेऊन एक समूह गीत बसवलं होतं. म्हणजे माझ्या बोटांच्या तालावरती 32 अधिकारी नाचत होते. म्हणजे एखाद्या शिक्षकाला एवढं मोठं भाग्य मिळणं ही तशी दुर्मिळ गोष्ट आहे. त्याच्यामुळे मी डीएड केलं, त्याच्या बाबतीत खूप समाधानी आहे. परवा रिझल्ट लागला. आता सध्या ग्रामपंचायत इलेक्शन चालू आहेत. मी रत्नागिरीमध्ये नायब तहसीलदार म्हणून काम करतो. आणि परवा 2 दिवस आधी गुड फ्रायडेची आणि त्याला कुठेतरी जोडून सुट्टी आली होती. तर तसे काही विशेष प्रोबेशनला काम देत नाहीत, आणि म्हणून मग मी परीक्षेच्या अभ्यासासाठी बाबा थोडंसं 2 दिवस गेलो नाही. शनिवारी नेमकं आमच्या तहसीलदारांच्या लक्षात आलं, आणि ते म्हटले की असं करायचं नाही, तुम्ही नवीन आहात, तुम्ही सिरियसली केलं पाहिजे. ते ओरडले मला. आणि मग रविवारी, सोमवारी आणि मंगळवारी यात्रा होती गावची, पेपर दिला. रविवारी सुद्धा तहसील कचेरी चालू. रविवारी सरांकडे गेलो. आता जायचं कसं, राजा मागायचे, परवाच ओरडलेत सर. सरांच्या पुढे उभं राहिलो. म्हटलं आता वाघ म्हणलं तरी खाणार आणि वाघ म्हणलं तरी खाणार, विचारायचं तर आहेच. म्हटलं सर मला रजा पाहिजे होती 2 दिवसासाठी, मला गावात जायचंय. आणि सर म्हटले काय 22 तारखेपर्यंत काय रजा वगैरे मागू नका, तुम्हाला मी 22 तारखेनंतर मी सोडतो म्हटले. आणि तेवढ्यात मित्राचा फोन आला की अरे प्रशांत, तू डेप्युटी कलेक्टर म्हणून सिलेक्ट झालायस आणि राज्यात तुझा 3रा नंबर आलाय. पटकन बाहेर आलो, रिझल्ट बघितला. रिझल्ट आला होता, पळत सरांकडे गेलो आणि म्हटलं सर डेप्युटी कलेक्टर म्हणून सिलेक्शन झालंय. सरांनी लगेच डायसवरती बोलून घेतलं, तहसील डायसवरती असतं. म्हटले बसा. आणि मग मी म्हटलं की सर बोलणं वगैरे झालं, अभिनंदन केलं. आणखी मित्रांचे रिझल्ट सकाळी आले होते फोनवरती, ते सांगितले. मग सर म्हटले की मी म्हटलं की सर मला जायचं होतं खरंच, मला जाऊ द्या. म्हणजे ठीक आहे, आता काय तुम्हाला आम्हालाच तुमच्याकडे रजा मागावी लागते. मला एक सांगायचं, इथं जमलेल्या सगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये अभ्यास करणाऱ्या आणि नशीब आजमावणाऱ्या मित्र आणि मैत्रिणींना की बऱ्याच वेळेला कंटाळा येतो, अपयश आल्यानंतर काय तेच करायचं असं वाटतं.
तर मागच्या नोव्हेंबरपासून मी पोस्टेड आहे आणि एकंदरीत प्रशासन बघितल्यानंतर असं वाटतं की अभ्यास करणं ही खूप सोपी गोष्ट आहे. म्हणजे माझे हे शब्द जरूर लक्षात ठेवा तुम्ही, की प्रशासनामध्ये एवढ्या प्रकारच्या नाना समस्या असतात, त्या तुलनेमध्ये अभ्यास करणं ही खूप सोपी गोष्ट आहे. त्यामुळे कधी कंटाळा आला तर अजिबात कंटाळा करू नका. थोडंसं काहीतरी इतर एखादा छंद जोपासा, तो त्याला वेळ द्या आणि पुन्हा एकदा फ्रेश होऊन अभ्यासाला लागा. असं अजिबात तुम्ही अभ्यासाकडे दुर्लक्ष करता कामा नये. माझा मित्र रणजित पाटील आता DYSP झालाय. 2011 पासून आम्ही एकत्र अभ्यास करतोय. 2011ला ज्यावेळेस भारत पाकिस्तान मॅच होती सेमीफायनल, त्यावेळेस दुपारची मॅच होती आणि आम्ही दोघं प्रार्थना करत होतो की भारताची बॅटिंग 2 नंबरला यावी. म्हणजे डे नाईट मॅच असल्यामुळे दिवसभर अभ्यास करता येईल आणि संध्याकाळी मग मॅच बघायला जाता येईल. पण भारतानं पहिली बॅटिंग आली भारताला. मग 2:30 वाजता सगळी लायब्ररी खाली आणि आम्ही दोघं तिघच, रणजित, मी आणि आणखी एक दोघं मित्र असते, संपूर्ण लायब्ररी खाली. तर डॉक्टर मला म्हटले की मास्तर आपण काहीतरी पाप केलेलं असलं पाहिजे. म्हणजे सगळी लायब्ररी सगळं जग एन्जॉय करतंय आणि आपण मात्र दोघं इथं बसतोय, म्हणजे आपण मागच्या जन्मात काहीतरी पाप केलेलं असलं पाहिजे. तर मी डॉक्टरांना त्यावेळेस म्हटलं होतं की डॉक्टर आत्ताचा वर्ल्ड कप जाऊ द्या, पण पुढचा वर्ल्ड कप ज्यावेळेस भारतामध्ये होईल त्यावेळेस आपण स्टेडियमच्या VIP रूम मध्ये बसून मॅच बघू. आणि मला निश्चित वाटतं की ते साध्य होऊ शकतंय आता त्या पोस्टला असल्यामुळं. तर सर्वांना, आणि मी हे बोलू शकतो कारण मला पोस्ट मिळाली, जर मिळाली नसती तर माझं कोणी ऐकलं नसतं. म्हणजे अर्जुनाला श्रीकृष्णाला दृष्टांत दिला असं म्हणतात की अर्जुनानं गीता सांगितली श्रीकृष्णानं, सगळं ऐकून घेतल्यानंतर सुद्धा अर्जुन तयार झाला नाही. त्यावेळेस मग त्याने ज्यावेळेस विराट दर्शन दिलं त्याच्यानंतर अर्जुन तयार झाला. म्हणजे तुम्ही जर बोलत असाल आणि त्याला जर कामाची साथ नसेल तर मग तुमचं कोणी ऐकून घेत नाही. 2011 साली मी 5 मिनिटासाठी असिस्टंट झालो होतो. तर 5 मिनिटासाठी असिस्टंट म्हणजे तुम्ही म्हणाल की नेमकं काय झालं. तर प्रशांत खेडेकर आणि प्रशांत खेडकर अशा दोघांनी असिस्टंटचे इंटरव्ह्यू दिले होते आणि मी बाहेर आलेलो लायब्ररीच्या चहा प्यायला आणि मला मित्राची फोन आले की अरे तू असिस्टंट झालायस. म्हणलं वा, पहिलं यश तर मिळालं, त्याला काय अडचण नाही. जाऊन बघितलं रिझल्टला तर प्रशांत खेडकर होतं आणि प्रशांत खेडेकर म्हणून सगळीकडे आमच्या लायब्ररीमध्ये झालं. तर ते 5 मिनिटासाठी असिस्टंट झालो. त्याच्यानंतर मग 2013ला नायब तहसीलदारची पोस्ट मिळाली. ॲट द सेम टाइम मी सिलेक्ट झालो धर्मादाय आयुक्तालयामध्ये अधीक्षक म्हणून. आणि मग त्याच्यानंतर 1 फेब्रुवारी 2014ला हा रिझल्ट लागला. पुढं मग नायब तहसीलदार झाल्यावरती UPSC करायचा विचार होता, पण अभय मला म्हटलं की बाबा आता डेप्युटी कलेक्टरची जागा आहे तर आपण थोडंसं इकडेच लक्ष देऊ, आपण थोडासा अभ्यास 2-3 वर्ष ही काही नाही नसेल तरी आपली तपश्चर्या आहे तर आपण एक अटेम्प्ट देऊ इथं. आणि सुदैवानं जसं आम्ही विचार केला तसंच सिलेक्शन झालं. सर्वांना मी शुभेच्छा देतो, जे सिलेक्टेड कॅन्डिडेट आहेत त्यांनाही शुभेच्छा देतो आणि इथं बोलायची संधी दिली त्याच्याबद्दल द युनिक अकॅडमी आणि तुकाराम जाधव सर, कैलास भालेकर सर यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.